तर हे सगळी चर्चा ठीक आहे, पण मला असं वाटतं आपण जवळपासच बघूया का? का रे? म्हणजे बरं पडतं म्हणून. अरे नको रे, ती घिसीपिटी 50 वेळा सगळीकडे दिसलेली लोकेशन. नाही नाही नाही, माझा मुद्दा असा आहे सर, की आपण लोकेशन जरा हटके बघूया, तो काही मुद्दा नाहीये, पण आपण ते लोकेशन वेगळं दिसावं म्हणून काहीतरी वेगळे प्रयत्न करूया ना. म्हणजे आपण उगाच आपलं एक डोंगरावर जायचं, समुद्राच्या काठी जायचं, जंगलात जाऊन शूट करायचं, हे सगळं दिसायला छान दिसेल सर, पण सर फिल्मचं ठीक आहे, त्यासाठी वेळ असतो, फिल्म शूट करायला भरपूर वेळ असतो. पण सिरियलचं तसं नाहीये ना सर. आपल्याला हे गाणं किंवा जे काय आपण ठरवू ते 2 दिवसात शूट करायचं. पुन्हा तिथे इक्विपमेंट नाही पोहोचली, जनरेटर नाही पोहोचला, आर्टिस्ट कम्फर्टेबल नाही आहेत, हे सगळेच प्रॉब्लेम येऊ शकतात ना सर. मग काय आता कुठलं लोकेशन बघायचं? लोणावळा. हा काय? लोणावळा काय? काय नाही सर, काय नाही. तिकडे तू कशा करता आलाय? सजेशन द्यायला आलाय का खायला आलाय? हा सजेशन द्यायला सर. बोल ना मग. सर ते आपलं फार्म हाऊस लोणावळा किंवा मग कुठलंही लोकेशन चालेल लोणावळ्याचं. लोणावळा सर, लोणावळा बेस्ट आहे. एकतर जायला यायला सोयीचं आहे, प्रवासाला फार वेळ लागत नाही, राहायची सोय उत्तम आहे, शूटिंगला पण काही फार कटकटी येणार नाहीत. सर बेस्ट आहे लोणावळा. लोणावळा डन करून टाका सर. डन. मॅडम या टायमाला मी नाही हा. सुरेखा, आधीच माझं डोकं सटकलंय, तू अजून सटकवू नकोस, तुला यावं लागेल. सर मी लोणावळ्यातलं एखादं चांगलं लोकेशन शोधतो आणि त्यांच्याकडनं फोटोग्राफ्स मागून घेतो. बेस्ट. सो लोकेशन फायनल. ओके डन. लोणावळा डन. आयुष्यातला पुढचा टप्पा सुरू करायचा, त्यासाठी असा एकटीनेच मोठा निर्णय घेते. वैभव काय म्हणेल, काय बोलेल, काहीच सांगता येत नाही. कदाचित रागवेल, काही कुठे येणार नाही असं म्हणेल. अशा वेळी मी डगमगणार नाही, एवढं बळ मला दे. सगळं निर्विघ्नपणे पार पडू दे रे देवा, नाहीतर यातून काहीतरी भलतच निघायचं. सगळं सुरळीत होऊ दे बाबा. उन्हाळ्यात भाज्या इतक्या सुकतात ना, त्यातल्या त्यात हे कागदात गुंडाळून ठेवल्या म्हणून थोड्या तरी बऱ्या राहतात. आई, हा ऐकताय ना? तुम्हाला माहितीये इथे ना भाजी करण्यापूर्वी अर्धा तास. सुरेखा ऐक माझं जरा. मी काय ऐकणार नाही. हे बघ, काय तू माझं पण करा डोकं फिरवू यांच्यात. नकोस. तुमचं डोकं कधी फिरलेलं नसतं. हे बघ, हे सगळं तू मुद्दा म्हणून करतेस, तुला माहितीये मला गरज काय आहे. काय समजायचं ते समजा, मी नाही येणार. अगं, पण मी अय्या ही बघा जयमाला. मॅडम काय म्हणता, सौभाग्यवत मध्ये तुम्ही फारच सुरेख काम करताय मॅडम. काय गो, त्या दिवशी काय मस्त काम केलं मॅडम तुम्ही. फार आवडलं आम्हाला, फार आवडलं, फार आवडलं मॅडम. येऊ मग येऊ. हा मॅडम, अगं बरं वाटलं फार. अरे ही ऐकतच नाहीये. अरे माझी आई, आता तू हट्ट धरून बसू नकोस. काय करू आता हिचं मी? ही अशी नाही ऐकणार. जरा इमोशनल स्टोरी लावतो. सुरेखा ऐक ना. सुरेखा, ए सुरेखा, असं काय करते? अहो, सर, काय करते आपण रस्त्यात? कोणतरी बघेल, सोडा हात. तू का असं वागायला लागलेस अचानक? सर हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलंय मला जमणार नाही. अहो, मागच्या टायमाला तुम्ही पाहिलं ना किती राडा झालाय. या टायमाला नाही जमणार मला, आणि यापुढे कुठल्याच आउटडोअरला मला जमणार नाही. इथल्या इथे जमेल तशी मदत मी करते ना तुम्हाला, आणि यापुढे पण करीन, पण ही बाहेर नका यायला सांगू मला. ए सुरेखा, तुला कळतंय का मी कुठल्या तरी हेअर ड्रेसरला कसं घेऊन जाऊ बरोबर?
अशी कशी अचानक बदललीस ग सुरेखा? मला काय स्वप्न पडलं होतं आपण आउटडोअरला जाणार म्हणून? मला नाही. आऊ! 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 मी पाय सोडणार नाही. सर पाय सोडा. नाही काय नाही करताय नाही तुम्ही? मला तुझ्या मदतीची आऊ! अत्यंत गरज आहे. मी पाय सोडणार बरं, नाही. बरं, बरं, तुम्ही आधी नाही. पाय सोडा. नाही नाही तू आधी म्हण मी येते म्हणून. आऊ! तू आधी म्हण त्याशिवाय पाय सोडणार आऊ, नाही मी असं सुरेखा. कसं म्हणू मी? नाही नाही आधी बरं, म्हण ठीक मी आहे, येते बरं, म्हणून. ठीक आहे, ठीक आहे. नाही आधी म्हण तुम्ही आधी पाय म्हण. सोडा नाही तर मी नाही येणार हा. हा. आता तू हो म्हणालेस येते म्हणालेस. हा 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 नो चिटिंग सुरेखा नो चिटिंग. आऊ, मी वेळ लागलाय तुम्हाला. सुरेखा तू हो म्हणालेस तू येणार आहेस आता बरोबर. नाही मी असं काही बोलले नाहीये. एक मिनिट ऐका ऐका माझं नीट ऐका. हे बघा वेळ लागलाय तुम्हाला. हे बघा मी आधी जाऊन माझ्या मिस्टरांना विचारणार घरी सरळ सरळ. मग ते जर हो बोलले तर मी येणार आणि जर नाही बोलले तर नाही येणार. आणि जर तुम्ही पाया पडला तर अजिबात येणार नाही. करतायत. वाह 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 मंदा, क्या बात आहे. तुझ्या आजच्या चहाला जी चव आहे ना ती जगात कुठल्याही चहाला नाही. हो काय झालंय काय आज? अगं आज एक मोठा निर्णय झाला आणि मुख्य म्हणजे तो सगळ्यांच्या मनासारखा झाला. म्हणजे आज तुमचा मूड खूप छान आहे तर. अगं काय म्हणता 2 दिवस खूप टेन्शन मध्ये होतो. एक तर निर्णय होत नव्हता आणि त्यात ह्या सगळ्या लोकांचे मान अपमान. मला वाटलं तुम्हाला खरंच माझ्या हातचा चहा खूप आवडतो. हो आणि म्हणजे काय कमाल करतेस तू. तुझ्या हातचा चहा मला आवडतोच मंदा. काही बोलू नका. हे असं कधीच काही बोलत नाही हा तुम्ही. सँडी ह्यांच्या तोंडून तू माझं कधी काही कौतुक ऐकलंयस? नाही नाही मी फक्त यांच्या तोंडून ताईचं कौतुक ऐकलंय बाकी कुणाचं नाही. अरे काय डोकं आहे का खोका आहे रे तुझं? एक तर त्या डोक्यावर ते गवतासारखे केस उगवले जात. हा का बस काय अरे कामाच्या गडबडीमध्ये माणूस बोलायचं विसरतो पण मनात सगळं असतं. काही का असे ना आज माझं कौतुक केलंयत ना बास. मला सांगा आज तुमचा मूड इतका छान काय? अगं एक मोठी मीटिंग झाली आणि 2 दिवस ह्याच विषयावर चर्चा चालू होती की लक्ष्मी मॅडमना प्रेग्नंट दाखवायचं की नाही. अगं बाई मग शी काहीतरी काय. घाबरे तुला काय कळतंय त्यातलं? तेच तर. हे बघ बायकांना मूल हवंच असतं. अरे बघ नाही बायकांचा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न असतो हा. काही नाही हो लोकांना खूप आवडेल हे. तेच ठरत होतं. बरं झालं ठरलं ते. नाही पण आता त्याची तयारी आली. हो तयारी करायलाच हवी. आता रावसाहेब आणि जयमाला यांच्यामध्ये प्रेम असायला हवं. ते तर आहेच ना. आणि त्यांच्या जवळीक निर्माण व्हायला हवी. या खरंच की. म्हणजे आता तसं वातावरण तयार करणं आलं. या होच की. आणि ते कसं हा विचार चाललेला होता. कळलं? बरोबर आहे. हा विचार करायलाच हवा. अरे आम्ही आल्यापासून बघतोय ना एक दिवसही सुट्टी घेतली नाही तो तू. खरंच आहे पण असं वाटतं 2 दिवस जावं सुट्टी घेऊन कुठेतरी. छान निसर्गरम्य ठिकाणी डोंगर दऱ्यांमध्ये निवांत पडून राहावं. कसला विचार करू नये कुठलं काम करू नये आराम करावा फक्त. खरंच खूप गरज आहे विश्रांतीची मला.